नमस्कार. युनिक स्टोरीज चॅनलवर आपले स्वागत आहे. सदर कथा काल्पनिक असून तिचा कुठल्याही सत्य घटनेशी अथवा जीवित किंवा मृत व्यक्तीशी कुठलाही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी लिहिली आहे. आजच्या काळात सोशल मीडिया हे नाव आपण ऐकतो, पण सगळ्यांचा ह्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आजकालची मुलं सर्रास सोशल मीडियाचा वापर करतात. त्यांना पाहून काही लोक म्हणतात ही मुलं वाया गेलीत. त्यांना नुसता फोन हवा असतो. सारखे काय करत असतात माहीत नाही. त्यात पण सगळे कामाचे तेच बघतात असं नाही. पण जे लोकांना सोशल मीडिया काय चीज आहे माहीतच नाही, ते लोक यांना नावं ठेवतात. पण सोशल मीडियाचे फायदे व तोटे दोन्ही आहेत. आपण काय निवडतो त्यावर सगळे अवलंबून आहे. चला तर मग आपण आजच्या स्टोरीमध्ये सोशल मीडिया ह्या विषयावर स्टोरी ऐकणार आहोत. आफरीन ही कॉलेजला जाणारी मुलगी. आफरीनचे वडील सिराज हे चांगल्या ठिकाणी नोकरी करत असतात. आफरीनची आई शबाना ह्या घर सांभाळायच्या. आफरीनला अजून 2 लहान भाऊ असतात. घरातले वातावरण एकदम कडक असते. सगळे कुटुंब वडिलांच्या धाकात असते. आफरीनचा मुलांशी संपर्क येऊ नये म्हणून पहिल्यापासून तिला मुलींच्या शाळेत टाकलेले असते. आफरीन ही अत्यंत हुशार मुलगी असते. ती वडील घरी आले की त्यांचा फोन घेऊन पाहत बसायची. त्यावर ती वेगवेगळ्या रील पाहायची. ते बघून तिला पण मोह होऊ लागला होता. ती आरशासमोर उभी राहून त्या रीलप्रमाणे स्वतः करायची. हे बघून शबाना यांना खूप राग यायचा. त्या तिला खूप ओरडायच्या. त्या म्हणायच्या, हे असले काहीतरी शिकण्यापेक्षा घरकाम शिक. उद्या लग्न झाले तर तेच तुझ्या कामी येईल. आफरीन आईवर न चिडता तिचा राग घालवायची. आफरीनकडे अशी कला होती की ती समोरचा कितीही चिडलेला असला तरी ती बरोबर त्याला हसवायची. एक दिवशी सिराज हे सुट्टी असल्यामुळे घरीच असतात. वडील झोपलेले पाहून आफरीन त्यांचा फोन घेते व त्यावर स्वतःचा एक व्हिडिओ बनवते. तो व्हिडिओ ती स्वतःच 4 वेळा पाहत असते. तिला मज्जा वाटत असते की ती स्वतः एक कॉमेडी व्हिडिओ तयार करून पाहती. त्याचं तिला स्वतःचंच कौतुक वाटत असतं. ती स्वतःमध्ये इतकी गुंग असते की तिला वडील कधी बाजूला येऊन उभे राहिले ते तिला कळतच नाही. सिराज पटकन तिच्या हातातून फोन काढून घेतात आणि तिने बनवलेले सगळे व्हिडिओ बघतात. ते बघून आफरीनला ते खूप ओरडतात. शबानाला बोलवतात. तिला म्हणतात, तुझे मुलीकडे अजिबात लक्ष नाही. ती काय करते ते बघ. आफरीनने माझ्या फोनमध्ये तिने स्वतःचे व्हिडिओ काढलेत. बघ, हे असले काही केले तर लोक शेण घालतील आपल्या तोंडात. आपल्या समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. तू हिला नीट समजावून सांग. ह्यापुढे माझ्या फोनला हात लावायचा नाही. तिला म्हणा अभ्यास नीट कर, नाहीतर तुझे शिक्षण बंद करेल. तिच्या वयातल्या मुली बघ कशा वागतात. हिला नुसतं फोन पाहायचा असतो. 2 वर्षात हिचे लग्न होईल तेव्हा हिला ते सगळं नीट शिकव. असं म्हणून ते रागानेच फोन घेऊन जातात. शबाना हिला काही बोलणार तितक्यात आफरीन आईला मिठी मारते व तिला स्वारी म्हणते. आफरीनने आधीच स्वारी म्हटले त्यामुळे शबानाचा राग पूर्ण गेला. तरी ती प्रेमाने म्हणते, तू हे असे का करतेस, ज्यामुळे तुला ओरडा खावा लागेल. आफरीनची परीक्षा संपते. तिला सुट्ट्या लागतात. आता तिच्याकडे वेळच वेळ असतो. शेजारीच राहणारी आयशा ह्या दोघी मिळून दुपारच्या वेळेत आयशाच्या आईच्या फोनमध्ये दोघींच्या रील बनवायच्या. आयशाच्या आईकडे एक फोन असतो, पण तिला त्यातले काहीच कळत नसते. फोन आला की घ्यायचा व जर कोणाला फोन लावायचा असेल तर दुसऱ्याला लावायला सांगायचा. आयशा तो फोन घेऊन यायची व या दोघी पण मग रील बनवून त्या सोशल मीडियावर पोस्ट करायच्या. हे त्यांचे सगळे गुपचूप चाललेले असते. दोघींच्या घरी त्याबद्दल काही कल्पना नसते. कॉलेजचा रिझल्ट लागतो. आफरीन चांगल्या मार्काने पास होते तर आयशा ही 2 विषयात नापास होते. दोघींच्या घरी मुली पास झाल्या काय किंवा नापास झाल्या काय काही फरक पडत नसतो. त्यांचे पक्के असते, मुलगी 18 वर्षाची झाली की चांगला मुलगा बघून तिचे लग्न करायचे. त्यांना वाटत असते मुलींना कुठे काम करायचे. आयशा व आफरीन यांची एक रील बरीच व्हायरल झालेली असते. सगळीकडे त्याची चर्चा असते. आफरीनचे वडील ऑफिसमध्ये असतात. लंच टाईम असतो. सगळेजण एकत्र जेवण करत असतात. तेव्हा एक जण सिराजला म्हणतात, ही तुमचीच मुलगी आहे ना. सिराज बघतात. आफरीन व आयशाची रील असते. ते बघून त्यांना खूप राग आलेला असतो. ऑफिसमधले सगळेजण ती रील बघून हसत असतात. ते म्हणतात, तुमची मुलगी खूप हुशार आहे.
किती सुंदर करतीये. सिराज रात्री रागातच घरी येतात. आल्या आल्या आफरीनला समोर बोलवतात. फोनमध्ये तिला तिचीच रील दाखवतात. ते म्हणतात, तुला ह्या आधीच सांगितले होते, मला हे चालणार नाही, तरी तुझी हिंमतच कशी झाली? आता जर आपल्या समाजात हे कळाले तर तुझे लग्नच होणार नाही. आता बास झाले. तुझे पुढचे शिक्षण बंद. वाटले होते तू हुशार आहेस, चांगले टक्के मिळवलेस, अजून पुढं शिकशील. लग्न होईपर्यंत तुला जेवढे शिकता येईल तेवढे शिकून द्यावे. पण तू माझा विश्वास मोडलास. ह्यापुढे तू कोणाशीच मैत्री करायची नाहीस. आईला घरकामात मदत करायचीस. सिराज चिडले त्यामुळे शबानामध्ये बोलत नाही. आफरीन वडिलांची माफी मागते. ती म्हणते, मी परत रील नाही बनवणार, पण माझे शिक्षण बंद नका करू. तिच्याकडे लक्ष न देता सिराज निघून जातात. आता पहिल्यांदा आफरीनला खरे वाईट वाटलेले असते. शबाना तिला म्हणते, तुला काय गरज आहे हे असले काहीतरी करायची? आफरीन आईला समजावते. ती म्हणते, तुम्हाला न विचारता मी ती रील बनवल्या ते माझं चुकलं, पण काही मी वाईट करत नाही, वाईट वागत नाही. आम्ही कॉमेडी रील बनवतो, मला ते आवडते करायला, तर काय हरकत आहे? आजकाल सगळेच रील बनवतात, फेमस होतात. मला पण वाटले माझ्या रील सगळ्यांनी बघाव्यात. शबाना म्हणते, तुला समजवण्यात काही अर्थ नाही. आम्ही काय म्हणतोय तुला आज नाही कळणार. आफरीन व आयशा यांच्या रील व्हायरल झाल्यामुळे आता सगळेच त्यांना ओळखू लागले होते. आयशाचे फॉलोवर्स वाढत होते, पण घरी कळल्यामुळे त्या अजून रील करू शकत नव्हत्या. आफरीनच्या वडिलांना रोज त्यांच्या कोणत्या न कोणत्या पाहुण्यांकडनं फोन यायचा व ते आफरीनबद्दल विचारायचे. त्यांचे म्हणणे होते, ही मुलगी आपल्या समाजाचे नाव बदनाम करते, आपल्या मुली अशा समोर येऊ शकत नाहीत. समाजाचा प्रेशर सिराजवर येत होता. ते परत घरी येऊन तेच बोलत होते. दुसरीकडे मात्र आयशा व आफरीन ह्या अजूनच प्रसिद्ध होत होत्या. आफरीन आयशाला वडील घरी नसताना चोरून बोलवायची, भेटायची. आयशा तिला दाखवते, लोकांना आपले काम आवडते, सारख्या कमेंट येत आहेत, पुढची रील कधी? आता आपण पुढे काय करायचे? आफरीन म्हणते, थोडे दिवस थांब, आपण काहीतरी दुसरा विचार करू. बराच विचार केल्यावर आफरीनला सुचते, आपण नाव बदलून इतर सोशल मीडियावर आपण आपल्या व्हिडिओ करून पोस्ट करूयात. आयशाला पण तिचा विचार पटतो. त्या कॉमेडी व्हिडिओ बनवायला सुरुवात करतात. त्या स्वतःला तोंड न दाखवता बुरखा घालून त्या व्हिडिओ बनवायच्या. व्हिडिओमधून त्या हसता हसता नवीन संदेश समाजात जागरूकता आणण्याचे काम करायच्या. 7-8 महिन्यातच त्यांना चांगला जम बसलेला असतो. त्या सगळे आवड म्हणून करायच्या. सिराज हे आफरीनच्या टेन्शनने कामावर लक्ष केंद्रित करू शकत नव्हते. त्यामुळे त्यांच्या कामात वारंवार चुका होत होत्या. शेवटी ते विचार करतात, आफरीनचे लग्न करून देऊ, म्हणजे सगळेच प्रश्न मिटतील. ते शबानाला सांगतात, आपण हिचे लग्न करू. पण शबानाला ते काही पटत नाही. ती सिराजचे मन वळवण्याचा प्रयत्न करते, पण सिराज यांच्या म्हणण्यावर ठाम असतात. शबाना आफरीनला सांगते, वडील तिच्या लग्नाचा विचार करतात. आफरीनला आता परत टेन्शन येते. आता पुढे त्यांचे चांगले काम चाललेले असते. आफरीन व आयशाला आता त्यांच्या कामातून कमाई चालू होणार असते. त्यासाठीची सगळी प्रोसेस त्यांनी पूर्ण केलेली असते. त्यांनी ठरवलेले असते, पहिले पेमेंट आले की घरी सरप्राईज द्यायचे, म्हणजे हळूहळू त्यांचा पण गैरसमज दूर होईल. आफरीन आयशाला बोलावून सांगते, माझे लग्न करायचे असे घरातले म्हणतायत. आत्ता कुठं आपल्या पेमेंटला सुरुवात होणार होती, तर घरातले माझे लग्न ठरवत आहेत. आता पुढे आपण काय आणि कसं काम करायचं, घरच्यांना कसं समजवायचं? दोघीजणी खूप विचार करतात. दोघे पण टेन्शनमध्ये असतात. सिराज आफरीनसाठी एक चांगला मुलगा शोधतात. त्यांना घरी बोलवतात. तो मुलगा आफरीनला पाहून तिला म्हणतो, मी हिला ओळखतो. तो सगळ्यांच्या समोरच असं म्हणतो, त्यामुळं सगळेजण त्याच्याकडे पाहू लागतात. पुढे तो म्हणतो, ही तीच मुलगी आहे ना, ती तिच्या मैत्रिणीबरोबर रील करते. मी पाहिल्या तिच्या रील. कितीतरी मुलांच्या फोनमध्ये ह्यांचे फोटो आहेत. असल्या मुलीशी मी लग्न नाही करणार. तो मुलगा आफरीनला नकार देऊन तिथून निघून जातो. ते गेल्यावर सिराज आफरीनला म्हणतात, कळले का मी का तुला हे सगळं करण्यापासून अडवत होतो ते? आफरीन वडिलांना पहिल्यांदाच असे बोलण्याचे धाडस करते. ती त्यांना म्हणते, त्या मुलाची योग्यताच नाही की मी त्याच्याशी लग्न करावे. तुम्ही माझ्या लग्नाचे टेन्शन घेऊ नका. मी असं काही करणार नाही की ज्यामुळे तुम्हाला खाली मान घालावी लागेल.
मी तुमची मुलगी आहे. माझ्यावर तुमचे संस्कार आहेत. तुम्ही फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. सिराज आधीच ते लोक गेल्यामुळे चिडलेले असतात. ते आफरीनला म्हणतात, झाले तेवढे खूप झाले. अजून काही नको करूस. आता हे सगळं थांबव. हे स्थळ गेले तर अजूनच आपली बदनामी होईल. शबाना त्यांना समजावते, शांत राहायला सांगते. ह्या मुलापेक्षा अजून चांगला दुसरा मुलगा तिला मिळेल असं ती त्याला सांगते. ह्या घटनेमुळे सिराज खूप तुटून जातात. ते स्वतःलाच दोष देत असतात. त्यांना सारखी भीती वाटत असते, समाजातली लोक आपल्याला काय म्हणतील, आपल्या मुलीचे परत लग्न जमेल का, तिच्याशी कोणी लग्न करेल का, अशा एक ना अनेक विचारांनी त्यांचे मन ग्रासलेले होते. आफरीन पण वडिलांची अवस्था बघून घाबरते. आयशा व ती दोघी बराच विचार करून एक अशी व्हिडिओ बनवतात की ती लोकांच्या थेट काळजालाच भिडते. त्या हसता हसता लोकांच्या डोळ्यात पाणी आणतात. समाजापुढे वास्तव ठेवतात. त्यांच्याच समाजाचा त्यांच्या मुलींकडे बघण्याचा कसा दृष्टिकोन आहे, आज आपण कुठे चाललो आहे आणि आपल्या समाजातील लोक आपल्या मुलींवर अन्याय करतायत. त्या ही व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडियावर शेअर करतात. बघता बघता ती व्हिडिओ खूप व्हायरल होते. त्या व्हिडिओला मिलियनमध्ये व्ह्यू येतात. त्यांच्या समाजातल्या मुली व महिला या व्हिडिओला खूप सपोर्ट करतात. पण तरी काही लोक त्यांना विरोध करतात, मोर्चे काढतात. ह्या मुली आमच्या मुलींना भडकवत आहेत. सगळीकडे ह्याच विषयाची चर्चा चालू असते. पण कोणालाच हे माहीत नसते की त्या मुली म्हणजे आफरीन व आयशा आहेत. शेवटी वातावरण खूप तापते. TV न्यूजवाले त्या दोघींना विनवणी करतात, तुम्ही समोर येऊन ह्या सगळ्याचे उत्तर द्या. लोकांचे तोंड बंद करा. तुम्ही जे करताय ते चांगले काम आहे. तुम्ही समाजात जागृती करण्याचे काम करत आहात. सगळीकडून येणाऱ्या दबावामुळे शेवटी त्या दोघी सगळ्यांच्या पुढे जायची हीच वेळ आहे असं समजतात आणि पुढे यायचे ठरवतात. आयेशाचे वडील बाहेरच्या देशात कामासाठी असतात. इथे आयेशा व तिची आई आणि एक लहान भाऊ असं राहत असतात. तिची आई फारशी शिकलेली नसल्यामुळे तिला काही कळत नसते. तसेही तिच्या घरचे आयेशाला सपोर्टच करायचे. पण प्रश्न होता आफरीनचा. तिलाच टेन्शन आलेले असते. घरी काय सांगायचे. शेवटी ती आईला सांगते, मैत्रिणीच्या घरी मेहंदी आहे, ती काढण्यासाठी मला बोलावले आहे असं सांगून ती घराच्या बाहेर पडते. सिराजच्या पण कानावर हे सगळे असते. त्यांना पण माहीत असते दुपारी त्या मुली TV वर येणार आहेत. सिराजचे सगळे सहकारी पण त्या मुलींच्या बाजूने असतात. ते सिराजला म्हणतात, त्या मुली खरंच खूप चांगले काम करतायत. आज प्रत्येकाला समाजात समान आयुष्य जगण्याचा हक्क आहे. मुलगा मुलगी असे काहीच नाही. सगळ्यांचेच लक्ष TV वर असते. न्यूज चॅनल लावतात आणि सगळेजण त्या मुलींना पाहण्यासाठी उत्सुक असतात. समोर 2 पक्ष असतात. एक ह्या दोघी व दुसरीकडे त्यांना विरोध करणारे. त्यांना एकमेकांचे मुद्दे पटवून द्यायचे असतात. आफरीन व आयशा ह्या समोर येतात. दोघी पण परखडपणे त्यांची मतं मांडतात व समोरच्यांना त्यांच्या चुका दाखवतात व आपल्या समाजातील मुलींच्या वतीने कसे नेतृत्व करायला पाहिजे हे पटवून देतात. आफरीनला TV वर बघून व तिचे ते परखड बोलणे ऐकून सिराजला पण तिचा अभिमान वाटायला लागतो. सगळेजण सिराजचे अभिनंदन करतात. सिराज यांचा फोन सारखा वाजत असतो. सिराज हे कोणालाच रिप्लाय देत नाहीत. पहिल्यांदा घरी जातात. शबानाला पण पहिल्यांदाच कळते ह्या दोघी काय करतायत ते. ती खूप घाबरलेली असते. तिला वाटते आता सिराज घरी आले तर काय होईल. पण सिराज हे घरी येतात. त्यांना आनंदात पाहून शबाना यांचा जीव भांड्यात पडतो. आफरीन व आयशा ह्या घरी येतात. त्यांचे स्वागत करायला बऱ्याच मुली असतात. सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारून त्या सगळ्यांचे आभार मानतात. सिराज आफरीनला म्हणतात, मला माझी चूक कळली आहे. आज लोक मला आफरीनचे वडील म्हणून ओळखतायत. खरंच मला अभिमान वाटतोय तुझा. आज आफरीनचं आणि आयशा यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो रुपये कमाई होते. दोघींचे आयुष्यच बदलून जाते. ज्या मुलाने आफरीनला नाकारलेले असते त्या मुलाला आता स्वतःची लाज वाटत असते. कारण तो आता आफरीनसमोर काहीच नसतो. आफरीनसाठी खूप मोठमोठ्या घरातली स्थळं चालून येत असतात. पण सिराज तिला कोणतीही जबरदस्ती करत नाहीत. खरंच आफरीन व आयशा ह्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला घडवले, स्वतःची ओळख निर्माण केली. आज त्या लाखो रुपये कमवतात या माध्यमातून.
जे आयुष्य त्या स्वप्नात सुद्धा बघू शकत नव्हत्या, ते आयुष्य त्या आज जगतायत. आजची स्टोरी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या विषयावरील स्टोरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.